एवढेच नव्हे तर संभाजीराजांना इतका आवेश आला होता की पळणाऱ्या पोर्तुगीज व्हायसरॉयचा पाठलाग करीत असता संभाजी महाराजांनी बेभान होऊन भर खाडीत आपला घोडा घातला। तो जास्त खोलीत जात असता खंडो बल्लाळ या स्वामिनिष्ठ सेवकाने उडी टाकून तो मागे खेचला व राजांचे प्राण वाचवले अशी चिटणीसांची कागदपत्रे सांगतात। व्हायसरॉय याही वेळी जखमी झाला, केवळ दैव चांगले म्हणून तो वाचला। छत्रपती संभाजी महाराजांचा सिद्धी व मोगलांशी संघर्ष चालू होता। अशातच पोर्तुगीजांनी संभाजी महाराजांशी मैत्रीपूर्ण बोलणी सुरू असतानाच मराठी मुलकावर हल्ला करायला आलेल्या मुघली फौजांना आपल्या प्रदेशातून वाट दिली व थेट संभाजी महाराजांची वैर घेतले। याचे परिणाम पोर्तुगीजांसाठी किती वाईट झाले हे आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मोगलांशी व सिद्धींशी संघर्ष चालू असतानाच संभाजी महाराजांचा पोर्तुगीज या तिसऱ्या सत्तेशी मोठा संघर्ष सुरू झाला। पोर्तुगीज काय अगर इंग्रज काय, सर्वच युरोपियन सत्तांचे मराठ्यांविषयीचे धोरण कायम दुटप्पीच राहिले होते। पोर्तुगीजांचे पश्चिम किनाऱ्यावर 2 ठिकाणी राज्य होते, पहिले गोव्याचे तर दुसरे उत्तर कोकणातील चौल, वसई, दमण इत्यादी भागांचे। संभाजी महाराजांशी मैत्रीपूर्ण बोलणी सुरू असतानाच पोर्तुगीज व्हायसरॉयने 1682च्या डिसेंबर महिन्यात मराठ्यांच्या मुलकावर हल्ले करावयास आलेल्या मोगली फौजांना आपल्या प्रदेशातून जायला वाट दिली। पोर्तुगीजांनी मोगलांना इतक्या उतावळेपणाची मदत का केली याचे उत्तर आपणास पोर्तुगीज व्हायसरॉयने खुद्द औरंगजेबास पाठवलेल्या पत्रात मिळते। त्यात व्हायसरॉय लिहितो, मी आमच्या उत्तरेकडील प्रदेशाचे कॅप्टन जनरल द सिल्वेरा तसेच चौल, वसई व दमण या 3 ठाण्यांच्या कॅप्टनना पत्र पाठवून आपल्या सैन्याला आमच्या ठाण्यांच्या हद्दीतून वाट देण्यास व या सैन्याला आमच्या राज्यात जीवनोपयोगी वस्तू खरेदी करण्यास परवानगी देण्याबाबत लिहिले होते। तसेच आपल्या नौकांना आमच्या नद्यांतून वाहतूक करू देण्यासही आमच्या अधिकाऱ्यांना सूचना पाठवल्या होत्या। मला आशा आहे की आपणाकडून या राज्याला उदार सवलती प्राप्त होतील। माझी आपल्याला विनंती आहे की आपण कोकणात जो प्रदेश काबीज कराल तो या राज्याला देऊन टाकावा। व्हायसरॉयच्या आणखी काही अपेक्षा होत्या। व्हायसरॉयला वाटत होते की मोगल व मराठी यांच्या लढाईत संभाजी महाराजांचा खात्रीने पराजय होईल, तेव्हा वाहत्या गंगेत हात धुवून मोगलांकडून आपणास दक्षिण कोकण मिळवण्याचे त्याने योजिले। संबंध दक्षिण कोकणाचा प्रदेश गोव्यात जोडणे हे पोर्तुगीजांचे फार जुने उद्दिष्ट होते। यावरून पोर्तुगीजांनी मराठ्यांची आपणहून पहिल्यांदा आगळीक केली व तीही निव्वळ स्वार्थापोटी। आक्रमणास तितक्याच तीव्रतेने किंबहुना अधिक तीव्रतेने प्रतिकार हे संभाजी महाराजांच्या युद्धनीतीचे सूत्र होते। पोर्तुगीजांच्या कुरापतीचा बदला त्यांनी 6000 पायदळ व 2000 घोडदळ यासह त्यांच्या उत्तरेकडील राज्यावर स्वारी करून घेतला। जून 1683 ही स्वारी 6 महिने चालू होती। पुढे ती पेशवा निळोपंत यांनी चालवली। खुद्द संभाजी महाराजांनी चौलच्या ठाण्यास वेढा दिला व तोफांची मारागिरी सुरू केली। तेव्हा आतील पोर्तुगीजांची कशी दयनीय अवस्था झाली हे सांगताना मराठा पोर्तुगीज संबंधाचे दुसरे मोठे संशोधक देसाई म्हणतात, 10 ऑगस्टपासून 18 ऑगस्टपर्यंत मराठ्यांनी चौलच्या तटबंदीवर अविरत हल्ले चढविले। आतील शिबंदी लढून लढून थकून गेली। ते पाहून शहरातील भिक्षू आणि इतर नागरिक लढावयास आले। त्या दरम्यान मराठ्यांचे हल्ले विफल व्हावे म्हणून पोर्तुगीजांनी मेरी व्हर्जिन व सेंट स्टीफन यांची करुणा भाकण्यास प्रारंभ केला। ठाण्याच्या कॅप्टनने तर सेंट अँथनीची आळवणी करून त्याच्या चरणाजवळ 60 अश्रफी ठेवल्या, पण मराठे मागे हटेना। पोर्तुगीजांच्या उत्तरेकडील प्रदेशाची संभाजी महाराजांनी केलेली वाताहत पाहून व्हायसरॉय संतापणे स्वाभाविक होते। उत्तरेकडून मराठ्यांनी काढता पाय घ्यावा म्हणून मराठ्यांच्या दक्षिणेकडील गोव्यालगतच्या प्रदेशातील फोंडा किल्ल्यावर स्वारी करण्याचे त्याने योजिले। व्हायसरॉय बरोबर 1200 गोरे व 2500 काळे शिपाई व 6 तोफा होत्या। फोंड्याच्या किल्ल्यावर 600 मराठे होते। किल्ल्याबाहेर रानात 200 मराठे दबा धरून बसले होते। पोर्तुगीज सैन्य फोंड्याजवळ जाताच त्यांनी किल्ल्यावर तोफांची मारामारी सुरू केली, पण आतील मराठा शिबंदीने शर्तीने किल्ला लढविला। या हल्ल्याच्या वेळी संभाजी महाराज कोकणात राजापुरावर होते। ते तातडीने फोंड्याकडे निघाले। फोंड्याच्या पायथ्याशी पोहोचल्यावर आपल्या 800 स्वारांच्या संरक्षणाखाली त्यांनी 600 शिपाई किल्ल्यात घातले। आता पोर्तुगीजांची पिछाडी संभाजी महाराजांनी रोखून धरली होती। आतून मराठी शिबंदी व बाहेरून मराठ्यांची ताजी तुकडी यांच्या कैचीत पोर्तुगीज सैन्य सापडल्याने ते किल्ल्याच्या पायथ्याकडून गरबगडीत होऊन जवळच्या दुर्बाट बंदराकडे पळत सुटले। तेव्हा मराठ्यांनी त्या फौजेचा पाठलाग करून त्यांची दानादान उडवली। खासा विरजई 2 वेळा मृत्यूच्या दाढ्यातून वाचला, पण तो घायाळ झालाच। मराठ्यांची लढत लढतच पोर्तुगीजांनी गोव्याकडे माघार घेतली। पोर्तुगीजांच्या इतिहासातील ही मोठी नामुष्कीची गोष्ट होती। गोव्यास पोचल्यावर व्हायसरॉयने जेसुइटांच्या मठात स्वतःला कोंडून घेतले, कोणाची भेट घेतली नाही।
फोंड्याच्या लढाईनंतर संभाजी महाराज आपल्या राजधानीकडे परत जातील असे पोर्तुगीजांना वाटत होते, पण महाराजांनी आता त्यांना चांगलीच अद्दल घडवल्याचे ठरवले. 24 नोव्हेंबर 1683 रोजी त्यांनी गोव्यावर चढाई करून जुवे बेटावरील कोट हस्तगत केला. ही वार्ता गोवा राजधानीत समजताच सर्वत्र हाहाकार उडाला, कारण खाडी ओलांडली की मराठी सैन्य राजधानीच भिडणार होते. तेव्हा आणीबाणीचा प्रसंग पाहून व्हायसरॉयने पुन्हा एकदा मराठ्यांवर चालून जाण्याचे धाडस केले. तो आपली फौज घेऊन खाडी पार करून जुवे बेटावर पोहोचला. मराठ्यांनी त्याला त्याच्या सैन्यासह बेटावर आत येऊ दिले आणि मग जो प्रतिहल्ला चढविला त्यापुढे व्हायसरॉयसह सर्वांनी धूम पलायन केले. मराठी सैनिकांना एवढेच नव्हे तर संभाजीराजांना इतका आवेश आला होता की पळणाऱ्या पोर्तुगीज व्हायसरॉयचा पाठलाग करीत असता संभाजी महाराजांनी बेभान होऊन भर खाडीत आपला घोडा घातला. तो जास्त खोलीत गेला असता खंडो बल्लाळ या स्वामिनिष्ठ सेवकाने उडी टाकून तो मागे खेचला व राजांचे प्राण वाचवले, अशी चिटणीसांची कागदपत्रे सांगतात. व्हायसरॉय याही वेळी जखमी झाला. केवळ दैव चांगले म्हणून तो वाचला. मोठी मानहानी पत्करून व्हायसरॉय गोव्यात परतल्यानंतर राजधानीची अवस्था कशी झाली होती याचे सुरेख वर्णन पोर्तुगीज कागदपत्रांच्या आधारे देसाईंनी केले आहे. इकडे व्हायसरॉयने जुवे बेटातून पळून येऊन शहरात प्रवेश केला. तेव्हा शहरात सर्वत्र घबराट माजल्याचे त्याला आढळून आले. सैनिकांचा धीर खचला होता. ते मराठ्याशी लढण्याच्या मनस्थितीत नव्हते. ते पाहताच व्हायसरॉय सुद्धा गडबडीत झाला. त्याला काहीच सुचेना. शेवटचा उपाय म्हणून त्याने सेंट झेवियरला शरण जाण्याचे ठरवले. तो सेंट झेवियरच्या चर्चकडे गेला. त्याच्या मागे लोकांचा एक घोळका होता. त्याने सेंट झेवियरची करुणा भाकली. नंतर सगळेजण मशाली पेटवून सेंट झेवियरची पेटी ज्या तळघरात ठेवली होती तेथे गेले. त्यांनी शेवपेटी उघडली. विजरायांनी आपला राजदंड आणि इतर राजचिन्हे झेवियरच्या पायथ्याशी ठेवली. त्या राजचिन्हाबरोबर व्हायसरॉयच्या सहीचा एक कागद होता. त्या कागदात त्याने पोर्तुगालच्या राजाच्या वतीने गोव्याचे राज्य सेंट झेवियरला अर्पण केले होते व त्याने चमत्कार करून शत्रूला माघार परतून लावावे अशी याचना केली होती. व्हायसरॉय मग झेवियरच्या डोक्याजवळ गेला व डोळ्यात अश्रू आणून त्याने त्याची करुणा भाकली. हे वर्णन वाचल्यानंतर दत्तो वामन पोद्दारांनी संभाजी महाराजांच्या स्वारीचे वर्णन, त्यांच्या आयुष्यातील पराक्रमाचे शिखर असे जे केले आहे ते किती यथार्थ आहे याची प्रचिती येते. मराठ्यांनी 24 नोव्हेंबर 1683 रोजी जुवे बेट काबीज केले व नंतर त्यांनी 2 दिवसांनी 26 नोव्हेंबरास तेथून माघार घेतली. पोर्तुगीजांना वाटले की त्यांचा सेंट झेवियरच पावला. त्याने मराठ्यांच्या स्वारीचे संकट निवारले. ते दिवशी गोवे घ्यावायचेच, परंतु फिरंग्याचे दैव समुद्राने रक्षिले असे खंडो बल्लाळ चिटणीस यांची त्रोटक हकीकत या कागदात म्हटली आहे. पण ते खरे दिसत नाही, कारण भरती काय कायम खाडीत राहत नाही. तसेच पाठीमागून मोगल शहजादा मुअज्जम मोठ्या सैन्यानिशी कोकणात उतरला. त्यामुळे संभाजी महाराजांना गोव्याजवळच्या जुवे बेटावरून माघार घ्यावी लागली असे अनेक इतिहासकारांनी म्हटले आहे. याचे संभाव्य कारण असे वाटते की गोव्याची राजधानी घ्यायची तर केवळ पायदळ व घोडदळ उपयोगी नव्हते, त्यासाठी आरमाराचे पाठबळ हवे होते. असे दिसते की यावेळी संभाजी महाराजांनी आरमार आणले नव्हते. आणले असले तरी गोव्याचे संरक्षण करण्यास खाडीत व समुद्रात पोर्तुगीज आरमार सज्ज होते. त्यांचा नाश करण्याइतके प्रबळ ते नसावे की गोव्याच्या संरक्षणासाठी पोर्तुगीज तारवे रात्रंदिन पहारा करीत होते. शिवाय खाडीच्या मुखाजवळच्या अगवा इत्यादी किल्ल्यांच्या आश्रयाने पोर्तुगीज आरमारही सज्ज होते. स्वाभाविक या आरमाराचा पाडाव केल्याशिवाय गोवा जिंकणे अशक्य होते. पुढे मराठा पोर्तुगीज यांच्यामध्ये दीर्घकाल वाटाघाटी होऊन तह झाला तरी मराठ्यांच्या आक्रमणाची पोर्तुगीजांना जबरदस्त दहशत बसली होती. ती लवकर निघून गेली नाही. ही दहशत इतकी जबर होती की खाडीच्या मुखावर राजधानीच्या संरक्षणासाठी 4 मजबूत किल्ले असून व त्यांच्या आश्रयाने प्रबळ आरमार असूनही गोव्याची राजधानी सुरक्षेसाठी दुसरीकडे हलवावी की काय असा व्हायसरॉयच्या मनात प्रश्न उत्पन्न झाला होता. त्यासाठी त्याने राज्य सल्लागार मंडळाच्या बैठकीत गोव्याची राजधानी मुरगाव बंदरात हलवण्याचा ठरावही मंजूर करून घेतला होता. संभाजीराजांनी राजधानी घेतली तर त्या बंदरातून पळून जाता यावे हा त्याचा उद्देश होता. पोर्तुगीजांवर संभाजी महाराजांनी कसा वचक निर्माण केला होता याची आणखी एक गोष्ट देसाई यांनी सांगितली आहे. संभाजी महाराज जिवंत असता पोर्तुगीजांना त्यांचा एवढा वचक वाटत होता की ते त्यांना सार्वभौम राजा म्हणून मानित होते. त्यांच्या वकिलास ते सार्वभौम राजाच्या वकिलाप्रमाणे वागवीत असत. शिवाजी महाराजांना ते नुसते शिवाजीराजे म्हणून संबोधित, तर संभाजी महाराजांच्या नावामागे ते छत्रपती लावत. शिवरायांच्या कारकिर्दीत मराठ्यांचे दूत गोव्यात जात असत तेव्हा त्यांना सार्वभौम राजाच्या दूताप्रमाणे वागवण्यास येत नसे. तो मान मिळाला तो संभाजी महाराजांच्या दूतांना. संभाजीराजांचा दूत गोव्यास निघाल्याचे कळाले
की त्याला गोवा शहरे आणण्यासाठी सजवलेली खास नौका पाठवण्यात येईल. गोवा शहरात त्याच्यासाठी घर बघून ठेवले जाईल. घराच्या खिडक्यांना व दारांना भारी किमतीच्या कपडाचे पडदे व खोल्यांमध्ये उंची फर्निचर ठेवले जाईल. वकिलाला आणण्यासाठी पाठवण्यात येणाऱ्या नौकेला मखमली कमान व रेशमी पडदे असत. कॅप्टनच्या दर्जाचा एक लष्करी अधिकारी आणि त्याचा एक मदतनीस वकिलाचे स्वागत करण्यासाठी नौकेबरोबरच जात.